आजपासून आपण पहिल्यापासून चालू करत आहोत. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे शिकल्यानंतर संख्या व संख्येचे प्रकार हे आपण चॅप्टर शिकणार आहोत. तर चला वेळ न घालवता या ठिकाणी गुणाकार शिकायचे आहे. तर आता याच्यामध्ये गुणाकार समजून घेत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गुणाकार म्हणजे काय. आता गुणाकार म्हणलं तर या ठिकाणी गुणाकार म्हणलं ते एक प्रकारची पट आहे. समजलं का. आणि कंच्या भागोपयोगाच्या नियमांमध्ये तुम्हाला जे समजा सुरुवातीला कंस आहे, काय आहे कंस, ते कंस जो असतो समजा याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार झाल्यानंतर कंसाचं रूपांतर कशामध्ये होते, गुणाकारामध्ये. म्हणून कंसाला काय म्हणायचं, गुणिला असं म्हणायचंय. आणि 2 नंबर चाचीचे हिंदीमध्ये त्याला काकिके असं म्हणतात. चाचीचेला हिंदीमध्ये काय म्हणतात, काकिके. आणि त्यालाही सुद्धा काय म्हणतात, चाचीचे म्हणजेच काय, गुणिला. आणि त्याच्यानंतर गुणाकाराचं चिन्ह, गुणाकाराला सुद्धा काय गुणाकार चिन्ह येतं, म्हणजे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या जी असेल ते. आणि त्याच्यानंतर गुणिले म्हणजेच काय, गुणिलेच होय. तर अशा प्रकारच्या या गोष्टी आपल्याला समजणं महत्वाचं आहे. आता कंच्या भागोपयोगाचे गणित शिकत असताना हे चॅप्टर संपल्यानंतर गणितावरील प्रक्रिया म्हणून आहे, तर त्याच्यामध्ये काय कंच्या भागोपयोगाचा नियम आपण शिकणार आहे. तर चला प्रथम या ठिकाणी न थांबता आपण पहिलं नमुना बघूया आणि त्याच्यानंतर सरावाचे गणित. आता 103 गुणिला 97. तर मग आता या ठिकाणी 103 म्हणजे काय, 100 अधिक 3. 101 म्हणजे काय, 100 अधिक 1. 102 म्हणजे काय, 100 अधिक 2. आणि 103 म्हणजे काय, 100 अधिक 3. 104 म्हणजे काय, 100 अधिक 4. आणि 105 म्हणजे काय, मग सांगा 103 म्हणजे काय, 100 अधिक 3. आता ज्याप्रमाणे आपण बँकेमध्ये नोटा मोजतो त्या पद्धतीनं जेव्हा 100 आणि 3 म्हणजे 103 जेव्हा फोड केली तर काय होतं, त्याचा कंस बनतो, गुणिल्याचं रूपांतर कशामध्ये होते, कंसामध्ये. याचा अर्थ काय, 97 हे 100 ला गुणिला आणि 3 ला गुणिला आहे. बँकेमध्ये जशा नोटा आपण डिपॉझिट करतो त्याप्रमाणे. तर मग आता इथं प्रथम आपण 100 ला गुणूया. 2 शून्य उचला जसे तसे लिहा. आणि 97 एक किती, 97. मध्ये कोणतं चिन्ह आहे, अधिकचं. आता 3 गुणिला 97, 3 7 21, 21 1 हातच्याले 2, 3 9 27. आणि 27 आणि 2 किती होईल सांगा, 29. 91 आणि डबल शून्य किती होईल सांगा, 91. आणि 97 2 किती होईल, 99. याचं उत्तर किती आलं सांगा, 99 91. म्हणजे पर्याय क्रमांक 4. गणित समजलं. पुढचं गणित पहा, 102 गुणिला 98. आता तुम्हाला 98 म्हणलं तर काय, समजा 100 वजा 2 होतं, तिकडे पाहिलं तर आपल्या वजाबाकीमध्ये जास्त पडायचं नाही. तर सांगा 102 म्हणजे काय सांगा, 100 अधिक 2 गुणिला किती, 98. 98 हे 100 ला गुणिला आणि 2 ला गुणिला आहे. प्रथम आपण 100 ला गुणूया. उचला 2 शून्य जसे तसे लिहा. 98 1 98. मध्ये चिन्ह कोणतं आहे सांगा, अधिक. आणि 98 दोन्ही किती, 2 8 16 6 हाताला 1 2 9 18 1 किती, 19 म्हणजे 196. 98 दोन्ही किती होतात, 196. तर आता यांची बेरीज करा. 96 आणि 2 शून्य किती होईल सांगा, 96. आणि 98 1 99. मग याचं उत्तर किती आलं सांगा, 99 96. पुढचं गणित पहा, 105 गुणिला 95. 105 म्हणजे काय, 100 अधिक 5. 105 म्हणजे काय, 100 अधिक 5. आणि गुणिला किती आहे, 95. म्हणजे या ठिकाणी फोड केली तर गुणिल्याचं रूपांतर कशामध्ये होतं, कंसामध्ये होतं. आता 95 हे 100 ला गुणिला आणि 5 ला गुणिला. याचा अर्थ काय, 105 ला गुणिला आहे. प्रथम आपण 100 ला गुणूया. उचला 2 शून्य जसे तसे लिहा. आणि 95 1 95. आणि 95 गुणिला 5 करायचं आहे. तिथं बेरजेचं चिन्ह आहे, बेरीज द्या. मग सांगा 5 5 25, हातच्या 2 5 9 45. आणि 45 आणि 2 किती होईल, 47. मग आता 75 बेरीज करा. 75 आणि 2 शून्य 75. आणि 95 आणि 4 किती होईल सांगा, 99. म्हणजे उत्तर आलं 99 75. पर्याय क्रमांक 1. गणित समजलं. काही अडचण असेल तर ताबडतोब विचारायचं. बसताना थोडस काय करायचं, आपण असं नाही बसायचं, आपण पिक्चर मधली हिरोईन नाही. समजलं. 96 गुणिला 104. आता 96 म्हणजे काय, 100 वजा 4 जरी होत असेल तर वजाबाकीला थोडा वेळ लागतो.
म्हणून आपण काय करायचं 104 समजायचं. 104 म्हणजे काय? तर मग आता इथं 96 गुणिला 100 अधिक 4. 96 हे 100 ला गुणिला आणि 4 ला गुणिला आहे. उचलायचे 2 शून्य जसे तसे लिहायचे, कारण प्रथम आपल्या 100 ला गुणायचे आणि 96 एक 96 मध्ये बेरजेचं चिन्ह आहे. 96 गुणिला 4 करा. 4 सकम 24, 24 4 हातच्याले 2, 4 9 36 आणि 36 आणि 2 किती होईल सांगा? 38. तर बेरीज करा. 84 आणि 2 शून्य किती होईल सांगा? 84 आणि 96 आणि 3 किती? 99. याचं उत्तर आलं 99 84. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचं गणित पहा. 99 गुणिला 101. तर आता 99चा 100 वजा 1 नाही करायचं, काय करायचं? 101चं, कारण सोपं जाईल. म्हणजे 99 गुणिलाचं रूपांतर कंसामध्ये 101 म्हणजे काय सांगा? 100 अधिक 1. बाकीच्यांनी सुद्धा बोंबलायचं, थांबायचं नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही थांबले असं समजायचं की त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये दुसरा विचार आला. लक्षात, शिक्षक शिकवत असताना किंवा स्वतः अभ्यास करत असताना जर दुसरा विचार मनामध्ये असं येत असेल, त्यामुळे तुमचा टाइम जातो आणि अभ्यास सुद्धा होत नाही. म्हणजे तो विचार काय करतो? तुमचा वेळ खातो. मग अशा विचारांना काय नाव दिलं माहितीये का? छोटे विचार. मग छोट्याच्या कशाला नादी लागता? थोडं लक्ष द्या ना इकडं. तर 99 हे 100 ला गुणिला आणि 101 ला गुणिला आहे. प्रथम आपण 100 ला गुणूया. उचला 2 शून्य जसे तसे लिहा आणि 99 एक 99 मध्ये अधिक चिन्ह आहे. मग आता सांगा 99 एक 99. आता याची बेरीज करा. 99 आणि 2 शून्य किती होईल सांगा? 99 आणि 99 शी किती? 99. म्हणजे उत्तर आलं 99 99. पर्याय क्रमांक 4. समजलं? पुढचं गणित पहा. बी नमुना दुसरा. 705 गुणिला 17. 705 म्हणजे काय? 700 अधिक 5. 705 म्हणजे काय? तर 700 अधिक 5 आणि गुणिला किती? 17. अशा पद्धतीने करायचंय. तर प्रथम आपण 700 ला गुणूया. उचला 2 शून्य जसे तसे लिहायचं. 17 साठी किती? 119 आणि त्याच्यानंतर 17 5 किती? 85. इथं घरदार सोडायचं काम नाही असं याच्यामध्ये. घरदार सोडायचं काम नाही. 85 आणि 2 शून्य किती सांगा? 85. आता 119 119 जसे तसे लिहा. म्हणजे पर्याय क्रमांक 119 85. पुढचं गणित पहा. 803 गुणिला 15. तुम्ही डायरेक्ट गुणाकार करू शकता, नाही तर 800 अधिक 3 म्हणू शकता. तुम्हाला कोणतं आवडतं सांगा? 803 म्हणजे काय सांगा? 800 अधिक 3. मुद्दाम घ्यायचं आहे आपल्याला सवय टाकण्यासाठी, नाही तर डायरेक्ट सुद्धा 15चा पाठापाठ असल्यामुळे गुणाकार करू शकता. प्रथम आपल्याला 800 ला गुणायचंय. उचला 2 शून्य जसे तसे लिहा. 15 8 किती? 120 आणि 15 3 किती? 45. आता यांची करा बेरीज. 45 आणि 2 शून्य किती? 45. आता 120 ची 120 मांडायचे, म्हणजे याचं उत्तर आलं 120 45. पर्याय क्रमांक 3. पुढचं गणित पहा. 302 गुणिला 45. 302 म्हणजे काय? 300 अधिक 2 यालाच म्हणायचं 302 आणि गुणिला 45. गुणिल्याचं रूपांतर कशामध्ये झालंय? कंसामध्ये. आता 45 हे 300 ला गुणिला आहे आणि 200 ला सुद्धा गुणिला आहे. म्हणून या ठिकाणी प्रथम आपण 300 ला गुणूया. उचला 2 शून्य जसे तसे लिहायचं. 45 3 किती? 135 आणि 2 ला गुणा. 45 दोन्ही 90. यांची बेरीज करायची, कारण इथं बेरीज चिन्ह नाही. 90 आणि 2 शून्य किती होईल सांगा? 90. 135 ची 135. समजलं? म्हणजे याचं उत्तर आलं 135 90. चारशे 4 गुणिला 23. 404 म्हणजे काय? 400 अधिक 4. मी तुझ्या ना समोर सोडा, ताण घेऊ नका. 404 म्हणजे काय सांगा? 400 अधिक 4 आणि गुणिला काय आहे? 23. 23 हे 400 ला गुणिला आहे आणि 4 ला गुणिला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? 404 ला गुणिला आहे. तर आता इथं प्रथम आपल्या 400 ला गुणायचं. उचला 2 शून्य जसे तसे लिहा. 23 चोक किती सांगा? 92. 400चं काम संपलंय. अधिक चिन्ह द्या आणि 23 चोक किती?
92. 92 2 0 किती होईल सांगा? 92. आणि 92 शी किती? 92. याचं उत्तर आलं 92 92. पर्याय क्रमांक 2. पुढचं गणित पहा. 703 गुणिले 18. 703 म्हणजे काय? 700 अधिक 3. 703 म्हणजे काय? 700 अधिक 3 आणि गुणिला 18. 18 हे 700 ला गुणिला आणि 3 ला गुणिला आहे. प्रथम आपण 700 ला गुणूया. 2 0 जसे तसे लिहा. 18 साठी किती? 126 का 136? 126. आणि त्यानंतर पुन्हा 3 ला गुणूया. बेरजेच चिन्ह द्या. आणि 18 3 किती? 54. 54 आणि 2 0 किती होईल सांगा? 54. आणि 126 126. 126 54 हे उत्तर आलेलं आहे. समजलं? काही अडचण कोणाला? नमुना 4. 12 गुणिले 15 बरोबर 180. तर 120 गुणिले 150 बरोबर किती? 12 गुणिले 15 बरोबर किती सांगा? 180. असं आहे का नाही? इथं फक्त आता याच्यामध्ये काय केलंय तर 120 गुणिले 150. आता इथं काय केलं? 12 इथं दिसतात, 15 इथं दिसतात. आता 12 गुणिले 15 म्हणजे किती झाले सांगा? 180. किती शून्य दिसतात गुणाकारामध्ये तुम्हाला? 2. जसे तसे उचलायचे, 2 शून्य ठेवायचे. म्हणजे उत्तर आलं 180 डबल 0. 180 डबल 0. समजलं? 24 गुणिले 36 बरोबर 864. तर 240 गुणिले 360 बरोबर किती? 24 गुणिले 36 बरोबर हे लिहित बसत नाही. आता इथं समजलंय. तिथं काय करायचं? 240 गुणिले 360. तर मग आता इथं तुम्हाला 24 दिसतात, इथं 24 दिसतात, इथं 36 दिसतात, इथं 36 दिसतात. गुणिले चिन्ह आहे का नाही? आहे का गुणिले चिन्ह? तर मग आता याच्यामध्ये काय करायचं? 2 शून्य शिल्लक दिसतात. ते दोन्ही शून्य उचलले, जसे तसे लिहिले. इथं राहिले 24 गुणिले 36. आणि 24 गुणिले 36 म्हणजे किती आहे सांगा? 864. उचलायचे जसे तसे 864 लिहायचे. म्हणजे 864 आणि डबल 0. पर्याय क्रमांक 3. गणित समजलं? पेपरमध्ये सुद्धा असंच करावं लागेल टाइम वाचवण्यासाठी. 27 गुणिले 25 बरोबर 675. 270 गुणिले 250 बरोबर किती? तर मग आता इथं काय? इथं 27 दिसतात, इथं 27 दिसतात, इथं 25 दिसतात, इथं 25 दिसतात. 27 गुणिले 25 म्हणजे किती सांगा? 675. राहिलेले 2 शून्य. 0 गुणिले 0 म्हणजे किती? 0 2 0. 2 0 गुणिले 1 0 म्हणजे किती? 0 3 0. 4 0 गुणिले 5 0 म्हणजे किती? 9 0. तर जेवढे शून्य तुम्हाला गुणाकारात दिसन तेवढे मारायचे दोन्ही साईडचे. आता पुढचं गणित पहा. 28 गुणिले 15 बरोबर 420. तर 280 गुणिले 1500 बरोबर किती? तर मग इथं 28 दिसतात, इथं 28 दिसतात, इथं 15 दिसतात, इथं 15 दिसतात. तर मग आता सांगा 28 गुणिले 15 किती? बॉम्बला 420. किती शून्य बाकी दिसतात इथं? 0 गुणिले 2 0 म्हणजे किती? 3 0. तर म्हणून या ठिकाणी 3 शून्य उचलायचे आणि लिहायचे. म्हणजे 42 4 0. पर्याय क्रमांक 3. 25 गुणिले 24 बरोबर 600. तर 2500 गुणिले 240 बरोबर किती? इथं तुम्हाला 25 दिसतात, इथं 25 दिसतात. गुणिले चिन्ह सुद्धा दिसतंय. इथं 24 दिसतात, इथं 24 दिसतात. मग याचा अर्थ काय? 25 गुणिले 24 म्हणजे किती सांगा? 600. लिहिले 600. किती शून्य उरले? 2 शून्य गुणिले 1 शून्य म्हणजे किती? 3 शून्य. म्हणजे 2 आणि 1 3. उचलायचे 3 शून्य जसे तसे लिहायचे. म्हणजे 6 वर किती? 5 शून्य. पर्याय क्रमांक 2. समजलं का? आता गणित पाहिले आपण. संख्याचे गणित पाहिले गुणाकाराच्या बाबतीत. आता जे गणित पाहायचे गुणाकारामध्ये लेखी गणित असतात, तर ते गणित आपल्याला समजून घ्यायचे. चला लक्ष द्या. एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108 ने जास्त आला तर ती संख्या कोणती? बघा, एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणलं
याचा अर्थ काय, यांचा पडन फरक, काय पडेल, आणि फरक म्हणजेच काय, वजाबाकी. समजला. तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा कमी येऊ अगर जास्त येऊ, कमी म्हणजे फरक आणि जास्त म्हणजे काय, फरक. तर आता इथं काय चुकून समजा त्या ठिकाणी गुणलंय तर त्या ठिकाणी गुणाकार जास्त येणार आहे ना, 12 ऐवजी 21 न गुणला म्हणजे मग त्यांच्यामध्ये फरक आहे. तर मग आता इथं काय सांगितलंय, कितीनं जास्त आलं सांगा, 108 न. आता इथे सांगा 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 न गुणलं म्हणजे काय, 21 वजा 12. 5 ने गुणण्याऐवजी चुकून 7 न गुणलं म्हणजे काय, 7 वजा 5. 15 ने गुणण्याऐवजी चुकून 20 न गुणलं म्हणजे काय, 20 वजा 15. म्हणून या ठिकाणी 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 न गुणलं म्हणजे काय सांगा, 21 वजा 12. किती राहिले सांगा, 9. आता हा फरक पडला 9चा. मग आता ती संख्या काढायची. आता कितीनं जास्त आला सांगा, 108 न जास्त आला. मग आता ती संख्या काढण्यासाठी काय म्हणायचं, फरक भागेला फरक. ती संख्या काढण्यासाठी मोठा फरक हा कुठे ठेवायचा, वर ठेवायचा, आणि छोटा फरक कुठे ठेवायचा, खाली ठेवायचा. म्हणजे 108 भागेला हा 9 फरक इथे ठेवला. 9 1 9, 9 12 किती, 108. म्हणजे 12 9 108 होतात का नाही. मग आलेला भागकर 12 आहे. तर ती संख्या कोणती सांगा, 12. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निघालं. गणित समजलं. आपण प्रत्येक याच्यावरती 2-3 गणित असे घेत आहोत, त्याच्यामुळे ते गणित मागचंही सुद्धा समजा समजलं नसेल तर ऑटोमॅटिक पुढचं गणित समजलं की मागचं गणित समजतं. एका संख्येला 17 ने गुणण्याऐवजी चुकून 25 न गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 120 ने जास्त आला तर ती संख्या कोणती. 17 ने गुणण्याऐवजी चुकून 25 न गुणलं म्हणजे काय, 25 वजा 17. 25 मधून 17 गेले किती राहिले सांगा, 8. हा फरक आला जास्त. फरक किती आला, 8चा. तर मग आता कितीनं गुणाकारपेक्षा कितीनं जास्त आला, 120. 120 न जास्त आला. यालाही सुद्धा जास्त येऊ का कमी येऊ, याला काय म्हणायचं, फरक असं म्हणायचं. मग आता सांगा ती संख्या काढण्यासाठी काय म्हणायचं सांगा, फरक भागेला फरक. ती संख्या काढण्यासाठी फरक भागेला फरक बोलायचं बा, चुपचाप बसायचं नाही. तर मग आता 120 भागेला किती, 8. मग आता 8 1 8, 8 15 120 म्हणजे 15 8 120. मग आलेला भागकर 15 आहे. तर जो आलेला भागकर आहे त्यालाच काय म्हणायचं, ती संख्या असं म्हणायचं. म्हणजे पर्याय क्रमांक किती, 2. समजलं. एका संख्येला 18 ने गुणण्याऐवजी चुकून 28 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 350 ने जास्त आला तर ती संख्या कोणती. तर मग आता याच्यामध्ये सगळ्यांनी एकाच आवाजात बोलायचं आहे. 18 ने गुणण्याऐवजी चुकून 28 ने गुणलं म्हणजे काय, 28 वजा 18. मग आता फरक किती आला सांगा, 10. समजलं. तर मूळ गुणाकारापेक्षा कितीने जास्त आला सांगा, 350 ने जास्त आलाय. हे झालं 350 न. आता ती संख्या काढण्यासाठी फरक भागेला फरक. ती संख्या काढण्यासाठी फरक भागेला फरक. मग आता फरक भागेला फरक असं या ठिकाणी लिहिलंय. मग आता मोठा फरक अंशस्थानी म्हणजे वर, आणि छोटा फरक लहान म्हणजे तो कुठं लिहायचा, खाली. एका शून्याला एका शून्यानं काढायचं. 35/1 म्हणजे काय, 35. तर ती संख्या कोणती आहे, 35. आता जवळपास हे गणित तुम्हाला लेखी समजलेले असतील. तर चला पुढचं गणित समजून घेऊया. एका संख्येला 32 ने गुणण्याऐवजी चुकून 23 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 135 ने कमी आला तर ती संख्या कोणती. आता सगळ्यांनी बोलायचं. 32 ने गुणण्याऐवजी 23 ने गुणलं म्हणजे काय सांगा, 32 वजा 23. मग आता फरक कितीचा आला सांगा, 9चा. इतकं समजलं. तर मग आता इथं कितीने कमी आला, 135 न कमी आला. यालाही सुद्धा काय म्हणायचं, फरक. तर मग आता सांगा ती संख्या काढण्यासाठी फरक भागेला फरक. ती संख्या काढण्यासाठी म्हणजे 135 भागेला किती घ्यायचे, 9. 9 1 9 9 15 किती, 135 म्हणजे 15 न मग 135. तर आता ती संख्या निघालेली आहे 15. पर्याय क्रमांक 4. काय अडचण याच्यामध्ये. एका संख्येला 24 ने गुणण्याऐवजी चुकून 13 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 242 ने कमी आला तर ती संख्या कोणती. 24 ने गुणण्याऐवजी चुकून 13 ने गुणलं म्हणजे काय सांगा,
24 वजा 13 म्हणजे किती 11. फरक किती झाला 11. हा झाला छोटा फरक. मग मोठा फरक किती सांगा 242. तर आता मोठा फरक आला. आता ती संख्या काढण्यासाठी बॉम्बला फरक भागेला फरक, ती संख्या काढण्यासाठी फरक भागेला फरक म्हणजे 242 आपण किती 11. आता थोडा भाग 11 1 11 11 दोन्ही 22 राहिले किती 24 मधून 22 गेले 2 11 दोन्ही 22 म्हणजे ती संख्या कोणती सांगा 22. गणित समजलं. एका संख्येला 45 ने गुणण्याऐवजी चुकून 54 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 162 ने जास्त आला तर ती संख्या कोणती. 45 ने गुणण्याऐवजी चुकून 54 गुणला म्हणजे काय सांगा 54 वजा 45 मागं पुढे नाही झालं पाहिजे. 54 मधून 45 गेले किती राहिले सांगा 9. छोटा फरक किती आला 9चा आणि मोठा फरक कितीचा आहे 162. सांगा ती संख्या काढण्यासाठी फरक भागेला फरक बोलायचंय. ती संख्या काढण्यासाठी मोठा फरक वर मांडायचा आणि छोटा फरक खाली. आता छोटा किती आहे 9. 9 1 9 9 1 9 16 मधून 9 गेले किती राहिले सांगा 7 आणि 9 8 किती 72. तर ती संख्या कोणती सांगा 18. पर्याय क्रमांक 1. आता हे तुम्हाला फरकाच्या बाबतीत समजलं. काय अडचण याच्यामध्ये. तर अडचण असेल तर ताबडतोब विचारायचं. तर अडचण नसेल तर आपण पुढचे गणित घेऊया. नमुना 6. दोन संख्येचा गुणाकार 42 आहे. त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल. आता दोन संख्येचा गुणाकार म्हणलं त्याची काय करायची दुप्पट करायची. मग आता दोन संख्येचा गुणाकार म्हणजे काय पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या असं म्हणतो की नाही आपण आणि त्याची दुप्पट करायची. तर मग आता सांगा पहिल्या संख्येची दुप्पट आणि दुसऱ्या संख्येची दुप्पट आपण असं म्हणतो या ठिकाणी दोन संख्येचा गुणाकार बरोबर म्हणजे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या असं बोलताना आपण बोलतो का नाही. तर आता याचं दुप्पट करायचं गुणाकाराची दुप्पट म्हणलं. इथं बेरजेची म्हणलं का बेरजेची म्हणलं असतं तर या ठिकाणी एक वेळेस घेतला असता अंक पुढचा दुप्पटचे 2 घेतले असते एक वेळेस बेरीज म्हणलं असतं तर. आणि जर समजा इथं गुणाकार म्हणलं म्हणून काय करायचं 2 वेळेस घ्यायचं. तर पहा कसं दोन संख्येचा गुणाकार किती आहे 42. पहिल्या संख्येची दुप्पट आणि दुसऱ्या संख्येची दुप्पट समजलं का. पहिल्या संख्येची दुप्पट आणि दुसऱ्या संख्येची दुप्पट म्हणजे आता पहा याचं कसं. तर 2 दोन्ही 4 तर 4 दोन्ही 8 आणि 4 चौक 16 तर उत्तर किती आलं सांगा 168. तर अशा प्रकारे या ठिकाणी गणित सोडवायचे. गुणाकाराचे गणित लिहि काही जास्त अवघड नाही. दोन संख्येचा गुणाकार 24 आहे. त्या प्रत्येक संख्येची 2 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल. दोन संख्येचा गुणाकार किती आहे सांगा 24. आता प्रत्येक संख्येची प्रत्येक म्हणजे काय एका प्रत्येक म्हणजे काय एका याची भाषा समजून घ्यायची आहे. आणि दुप्पट सांगा पहिल्या संख्येची दुप्पट गुणिला दुसऱ्या संख्येची दुप्पट म्हणजे सांगा 2 दोन्ही 4 आणि 24 चौक किती होईल सांगा 96 म्हणजे उत्तर किती आलं 96. पुढचं गणित पहा. दोन संख्याचा गुणाकार 15 आहे. त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल. दोन संख्येचा गुणाकार किती सांगा 15 प्रत्येक संख्येची 3 पट म्हणजे याचा अर्थ काय पहिल्या संख्येची 3 पट गुणिला दुसऱ्या संख्येची 3 पट. आता 15 त्रिक 45 आणि 45 गुणिला 3 म्हणजे किती होईल सांगा 135 म्हणजे उत्तर किती आलं सांगा 135. समजलं. बाळ चुपचाप बसायचं नाही लगे बिलकुल सतर्क राहायचं. जसं बॉर्डर होईल समजा असे आपल्या भीती वाटते की गोळी तिकडून येईन काय लागन काय आपण किती सतर्क आहोत त्या ठिकाणी डोळ्यात काजळ घालून तयार राहतो का नाही. तसं शिकत असताना तुमच्या जिंदगीचा प्रश्न आहे कारण माहितीचा साठा हा आपल्याला मेंदूमध्ये करावा लागतो. म्हणून गणित शिकण्याचा नियम काय 1 नंबर बघायचं 2 नंबर ऐकायचं 3 नंबर समजून घ्यायचं. समजून घेण्याचे 2 प्रकारे ज्याला समजलं त्यानं चुपचाप बसायचं ज्याला समजलं नाही त्यानं विचारायचं. आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर काय करायचं वेळेचं काम वेळेवर करायचं लिहून घ्यायचं. वर प्रश्न खाली सोल्युशन एक ओळ सोडायची पुढचा प्रश्न घ्यायचा त्याचं सोल्युशन लिहायचं खाली एक ओळ सोडायची. तर अशा प्रकारे रजिस्टर बनवा. जोपर्यंत रजिस्टर बनवत नाही तोपर्यंत अभ्यासाची रणनीती बनत नाही कारण आपल्याला सिलेबस देऊन टार्गेट देऊन पेपर घेणं महत्वाचं आहे का नाही.
तर त्या दृष्टिकोनातून करायचं आहे. चला लक्ष द्या. दोन संख्येचा गुणाकार 360 आहे, त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केलं सुद्धा काय येईल. आता दोन संख्येचा गुणाकार किती सांगा, 360. प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास, दुप्पट म्हणजे काय, पहिल्या संख्येची दुप्पट गुणिले दुसऱ्या संख्येची दुप्पट. मग आता सांगा बेदोनी 4, या 2 आणि 2 ची जागा कोणा घेतली, 4 ने घेतली, म्हणून 360 गुणिले 4 करायचं. हा शून्य उचला जसा तसा लिहा. 4 सकम 24, 24 4 हातच्याले 2, 4 3 12, 12 2 किती होईल सांगा, 14. तर याचं उत्तर किती आलं सांगा, 1440. पुढचं गणित पहा. दोन संख्येचा गुणाकार 300 असणाऱ्या प्रत्येक संख्येची चौपट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल. दोन संख्येचा गुणाकार किती सांगा, 300. प्रत्येक संख्येची चौपट करून गुणाकार केल्यास, प्रत्येक संख्येची चौपट म्हणजे काय सांगा, 4 गुणिले 4 म्हणजे 4 चौक 16. कारण 16चा पाढा तुमचा 3 पर्यंत पाठ आहे. तर आता 16 गुणिले 300 करायचं आहे. उचला 2 शून्य जसे तसे लिहायचे आणि 16 त्रिक किती 48. याचं उत्तर आलं 4800. काय अडचण याच्यामध्ये. पुढचं गणित पहा. दोन संख्येचे बेरीज 75 आहे, त्या संख्येची दुप्पट करून बेरीज केल्यास उत्तर काय येईल. आतापर्यंत जे गणित पाहिलं आपण कोणते पाहिले, गुणाकाराच्या संदर्भात गणित पाहिलंय. तर आता इथं चेंज झालेलं आहे. काय म्हटलंय, दोन संख्येची बेरीज बनलाय आणि पुढे काय म्हणलं, त्या संख्येची दुप्पट करून बेरीज केल्यास उत्तर काय येईल असं सुद्धा म्हटलं. तर मामला कोणाचा आला, बेजेचा आला. तर आता पहिल्या वेळेस प्रत्येक संख्येची दुप्पट घ्यायचं होतं, या ठिकाणी काय करायचं, तर या ठिकाणी एकदाच घ्यायचं. पहा कसं. दोन संख्येची बेरीज, बेरीज किती सांगा, 75. इथं बेरीज म्हणलंय. आता प्रत्येक संख्येची दुप्पट म्हणजे 21 काय करायचं, 2 म्हणजे 75 75 किती होईल सांगा, 150. त्याचं उत्तर किती येईल, 150. आता तसं जर प्रत्येक संख्येची दुप्पट म्हणलं तर या ठिकाणी 75 अधिक 75 असे जरी केलं उत्तर किती येतं सांगा, 150. समजलं. या दोन पैकी एक सोडवायचंय, तुम्हाला जी पद्धत आवडेल ती. दोन संख्येची बेरीज 60 आहे, तर प्रत्येक संख्येची चौपट करून बेरीज केल्यास उत्तर काय आहे. दोन संख्येची बेरीज किती आहे सांगा, 60 आहे आणि प्रत्येक संख्येची चौपट एकदा 4 मांडायची, कारण बेरजेचा मामला आहे. हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा आणि 4 सकम 24. याचं उत्तर किती आलं सांगा, 240. आता त्यानंतर पुढचं गणित पहा. दोन संख्येच्या बेरजेची 3 पट बरोबर 105 आहे, त्यापैकी एक संख्या 25 असल्यास दुसरी संख्या कोणती. तर आता या ठिकाणी 3 पट दिल्या बेरजेची बरोबर 105 आहे, त्यापैकी एक संख्या 25 आहे. म्हणजे याचा अर्थ काय करायचं आपल्याला, या ठिकाणी दोन संख्येची बेरीज काढणं आवश्यक आहे. आता दोन संख्येची बेरजेची 3 पट दिलंय, म्हणजे 3 पट म्हणजे काय, 3x बरोबर 105. तर आता याच्यामध्ये काय निघन, दोन संख्येची बेरीज निघन. तर दोन संख्येच्या बेरजेची ती पट आहे, तिथं गुणिला 3 येतं, काय करायचं भागेला 3. 3 1 3 3 3 9 1 राहिला, 3 5 किती झालं 15. आता हे जे 35 आले हे काय सांगा, दोन संख्येची बेरीज. समजलं. आता त्यापैकी एक संख्या किती आहे सांगा, 25. तर दुसरी संख्या कोणती, म्हणजे 35 मधून 25 गेले किती राहिले, 10. तर याच्यामध्ये दुसरी संख्या कोणती आहे सांगा, 10. काही अडचण याच्यामध्ये. फक्त या गणितामध्ये एकच केलं आपण, दोन संख्येचे बेरजेची ती पट दिली, त्याच्यामधून काय केलं, एक पट काढले, म्हणजे काय दोन संख्येची बेरीज झाली. आणि दोन संख्येची बेरीज वजा एक संख्या म्हणजे काय निघन, दुसरी संख्या. पुढचं गणित पहा. दोन संख्येच्या बेरजेची 5 पट बरोबर 120 आहे, तर त्यापैकी एक संख्या 17 असल्यास दुसरी संख्या कोणती. आता सांगा, 5 पट म्हणजे काय, 5x. 4 पट म्हणजे काय, 4x. 7 पट म्हणजे काय, 7x. 8 पट म्हणजे काय सांगा, दोन संख्येच्या बेरजेची 5 पट. 5 पट म्हणजे काय, 5x बरोबर किती सांगा, 120. गुणिला 5 येतं काय होईल, भागेला 5. 5 1 5 5 2 10. 12 मधून 10 गेले किती राहिले सांगा, 2 आणि 5 चौक 20. आता हे 24 काय आलं सांगा, दोन संख्येची बेरीज. 24 काय आलेलं आहे, तर आता दोन संख्येची बेरीज आली. आता या दोन संख्येच्या बेरजेमधून एक संख्या वजा करायची 17. 24 मधून 17 गेले किती राहिले सांगा, 7. तर दुसरी संख्या कोणती आली सांगा, 7.
म्हणजे पर्याय क्रमांक 3. ऐका सोपं, गुणाकाराचे असे गणित असतात लेखी, याची सुद्धा आपल्याला काळजी घेणं महत्वाची आहे. दोन संख्येची बेरीज 32 आहे, तर त्यापैकी एका संख्येची 4 पट बरोबर किती आहे? 72 असतात. दुसरी संख्या कोणती? आता इथं दोन संख्येची बेरीज दिली, इथे एका संख्येची 4 पट बरोबर 72 दिली, म्हणजे याच्यामध्ये काय करायची आपल्याला? एक संख्या काढायची. काय काढायची? एक संख्या याच्यामध्ये निघते, हे आपल्याला ध्यानात घेणं महत्वाचं आहे. तर आता दोन संख्येची बेरीज किती आहे सांगा? 32 आहे. आता याच्यामध्ये 4 पट म्हणजे काय सांगा? 4x बरोबर किती आहे? 72 गुणिला 4 आहे तर काय होईल? भागिले 4. मग आता 4 आहे का 4? 4 1 4 3 राहिले, 4 8 32. तर आता एक संख्या किती आली सांगा? 18. तर या दोन संख्येच्या बेरजेमधून एक संख्या वजा केली तर आपल्याला काय मिळेल तर सांगा? दुसरी संख्या. मग 12 मधून 8 गेली किती राहिले? 4. हातचा घेतलेला पर्ग 1 आणि 1 2, 3 मधून 2 गेला किती राहिले? 1. तर दुसरी संख्या कोणती आहे? 14. गणित समजलं? इतकं सोपं गणित आहे, काहीच अवघड नाही, काळजीपूर्वक नाही. गणित तिकडं ऐकून जमत नसतं बरं. आपल्याला काय असतं, कीर्तन भजन गावाकडचे कार्यक्रम ऐकायची सवय असते, किंवा त्या ठिकाणी नाच गणित सुद्धा. आता चैत्र महिना लागलाय, गावोगावी नाटकं होतात का नाही, ते नाच गाणी ऐकायची सवय. बरोबर? जे नाचतात त्यांना मजा वाटते, पैसे घेऊन निघून जातात, म्हणजे मजा पण आहे आणि पैसा सुद्धा मिळतो. आणि पाहणारे काय करतात माहिती का? नुसतं नशामध्ये येतात, पैसा देतात, नशामध्ये येतात, ऐका नाही. म्हणून ऐकणारे कोण आहे? नशेखोर आहे. आपल्याला नशेखोर नाही बनायचं. नशाखोरनं काय होतं? माणूस दिवाळखोर बनतंय. तर आपल्याला काय करायचं? आपण ऐकलं का नाही, बघायचं, ऐकायचंय, ऐका नाही. थोडसा डोस असला म्हणजे तो कोणी मानवतो समजा, पण ओ डोस म्हणलं त्या ठिकाणी मानवतो का? निवड तुम्ही ऐकतच राहिले, तीच फक्त नशा चढत असते, बाकी माणूस काही करू शकत नाही. फक्त बघायचं, ऐकायचं, समजून घ्यायचं आणि प्रॅक्टिस करायचं. म्हणजे 3 गोष्टीचा सपोर्ट पाहायला लागून का नाही आलं, तर असा विषय असतो. दोन संख्येची बेरीज 29 आहे. जर त्यापैकी एका संख्येची 1 आपण 2 पट बरोबर 7 असल्यास दुसरी संख्या कोणती? आता दोन संख्येची बेरीज किती सांगा? बॉम्बला 29. आता त्यापैकी एका संख्येची 1 आपण 2 पट, म्हणजे याचा अर्थ काय? x आपण 1 गुणिले x 1 गुणिले x म्हणजे काय? 1 x आपण 2 बरोबर किती आहे? 7. मग आता भागेला 2 आहे तर काय होईल? गुणिला 2. मग आता 7 2 किती झाले सांगा? 14. आता याच्यापैकी एक संख्या किती आली सांगा पटकन? किती आहे? 14. इकडे लक्ष देवा. आणि 29 मधून 14 गेली किती राहिले सांगा? 15. म्हणजे उत्तर किती आलं सांगा? 4. लक्ष दे बाळ, इकडं पहिले गणित समजून घे, ताण घेऊ नको. आज गेलेला पैसा परत आणता येईल, पण गेलेली वेळ, गेलेला अभ्यास परत आणता येईल का? जीवनात एकदाच वेळ येते बरं, एकदाच जन्म येईल. मोटरसायकल बिघडली समजा, दुसरी विकत घेता येईल, 4 व्हीलर घेता येईल, घर बांधता येईल, सगळं काही करता येईल. पण एकदा आपलं स्वतःचं शरीर गेलं तर डबल येईल का? म्हणजे शरीरात काय म्हणतो आपण, आपल्या शरीराची जी वाढ होते त्याच्यामध्ये एकदा वेळ गेलं समजा, शरीर आणि वेळ गेलं समजा, तो अपयश येते का? म्हणून वेळेला जपायचं आणि शरीराची काळजी घ्यायची, सगळ्यात महत्वाचं आहे. रिकामं मन सैतानाचं धन. उद्या हे सैतानाचा शब्द आहे. आता नाही जमलं तर उद्या करू असं म्हणतो की नाही आपण. सैतानाच्या नादी लागू नका, वेळेवरचा घाव वेळेवर हाना. म्हणजे वेळेवर घातलेला एक घाव नंतरचे 10 घाव वाचवतो, म्हणून त्याची काळजी घेणं खूप महत्वाची.